नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूपच महत्त्वाच्या आणि मोठ्या योजनेबद्दल बोलणार आहोत. ही योजना आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देण्यासाठी अनेक जुन्या योजना एकत्र करून ही एक नवी मोठी योजना तयार करण्यात आली आहे आणि ही योजना 9 मार्च 2023 रोजी मंजूर झाली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे एक स्वप्न असतं नाही का, की आपलं स्वतःचे एक डेअरी फार्म असावं, दुग्ध व्यवसाय असावा. जर असं स्वप्न असेल तर ही योजना खरंच एक मोठी संधी ठरू शकते. आणि या संधीचं सगळ्यात मोठं आकर्षण काय असेल तर ते म्हणजे शासनाकडून मिळणारं जबरदस्त अनुदान. या योजनेअंतर्गत काही विशिष्ट प्रवर्गांना तब्बल 75% सबसिडी मिळू शकते. चला तर मग जरा खोलात शिरूया. आपला पहिला विभाग आहे एक नवीन ग्रामीण योजना. आता ही एक एकछत्री योजना आहे. याचा अर्थ काय? तर पशुधनाशी संबंधित ज्या काही लहान मोठ्या योजना होत्या त्या सगळ्या आता या एकाच योजनेत एकत्र आल्या आहेत. त्यामुळे सगळी प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही योजना खूप मोठी आहे. यात शेळी मेंढी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, बरंच काही आहे. पण आज आपण बोलणार आहोत ते या योजनेचा सगळ्यात लोकप्रिय भागाबद्दल. तो म्हणजे 5 दुधाळ गायी किंवा 5 दुधाळ म्हशींचं डेअरी युनिट. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, डेअरी युनिट पॅकेज. या योजनेत फक्त जनावरं विकत घेण्यापुरता विचार नाहीये, तर हा एक संपूर्ण रेडी टू स्टार्ट बिझनेस सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा एक कंप्लीट पॅकेज आहे. सरकारच्या अंदाजानुसार या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण खर्च ठरवला आहे 11,35,180 रुपये. आता ही रक्कम ऐकून कदाचित मोठी वाटेल, पण थांबा, यात काय काय मिळतंय ते आधी बघूया. आता इथे बघा, खर्चाची विभागणी किती व्यवस्थित केली आहे. यातले 5 लाख रुपये आहेत 5 जनावरांसाठी, 3 लाख रुपये त्यांच्यासाठी पक्का गोठा बांधायला, 2,75,000 रुपये आधुनिक उपकरणांसाठी म्हणजे कडबाकुट्टी यंत्र आणि मिल्किंग मशीनसारख्या गोष्टींसाठी, आणि इतकंच नाही तर 60,180 रुपये हे तब्बल 3 वर्षांच्या विम्यासाठी आहेत, म्हणजे अगदी सुरुवातीपासून सगळी काळजी घेतलीय. आता येतो सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, विभाग 3, अनुदान किती मिळणार? कारण याच गोष्टीमुळे ही योजना अनेकांच्या आवाक्यात येणार आहे. इथे अगदी स्पष्ट दिसतंय, जे सर्वसाधारण म्हणजे ओपन कॅटेगरीत येतात त्यांना प्रकल्प खर्चाच्या 50% सबसिडी मिळेल, आणि जे अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे SC/ST प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी तर तब्बल 75% सबसिडी आहे. आकड्यांमध्ये बघितलं तर गोष्ट अजून सोपी होईल. बघा, जनरल कॅटेगरीसाठी साधारण 5,67,590 रुपये अनुदान मिळेल आणि तेवढाच पैसा स्वतःचा टाकावा लागेल. पण SC/ST लाभार्थ्यांसाठी काय? त्यांना तब्बल 8,51,385 रुपयांचं अनुदान मिळेल, म्हणजे त्यांना स्वतःच्या खिशातून फक्त 2,83,795 रुपये गुंतवायचे आहेत. केवढा मोठा फरक आहे बघा. बरं, अनुदान तर कळालं, पण प्रश्न हा आहे की या योजनेसाठी पात्र कोण आहे? चला तेच पाहूया आपल्या पुढच्या विभागात. विभाग 4, पात्रता. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वांसाठी खुली आहे. म्हणजे अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी, अगदी भूमिहीन व्यक्ती आणि हो, महिला बचत गट हे सगळे अर्ज करू शकतात. आणि कुठल्याही सामाजिक प्रवर्गातील व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. पण समजा अर्ज खूप जास्त आले तर निवड कशी होणार? त्यासाठी एक प्राधान्यक्रम ठरवलाय. सगळ्यात पहिला नंबर लागतो तो अत्यल्प भूधारकांचा, म्हणजे ज्यांच्याकडे 1 हेक्टरपर्यंत जमीन आहे. त्यानंतर येतात अल्पभूधारक, म्हणजे 1 ते 2 हेक्टरवाले, आणि मग वनहक्कधारक शेतकरी. आणि या सगळ्यांमध्ये महिला बचत गटांना खास प्राधान्य दिलं जाईल. आता 2 अत्यंत महत्त्वाच्या अटी आहेत, त्या नीट लक्षात घ्या. 1, अर्जदाराकडे कमीत कमी 1 एकर स्वतःची जमीन पाहिजे किंवा 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतलेली जमीन चालेल. आणि दुसरी अट, अर्जदाराकडे दुग्ध व्यवसायाचं ट्रेनिंग घेतल्याचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा कमीत कमी 2 वर्ष एखाद्या दूध संस्थेला दूध विकल्याचा अनुभव दाखवता आला पाहिजे. ह्या दोन्हीपैकी एक असणं बंधनकारक आहे. चला आता बघूया विभाग 5, आवश्यक कागदपत्र आणि नियम. म्हणजे अर्ज करायचा आधी आपली सगळी तयारी झाली पाहिजे नाही का? त्यासाठी ही एक चेकलिस्टच समजा. काय काय लागेल? तर जमिनीचा 7/12 उतारा, नाहीतर मग तो 50 वर्षांचा भाडे करार, ट्रेनिंग किंवा अनुभवाचं सर्टिफिकेट. जर दिव्यांग असाल तर UDID सर्टिफिकेट लागेल.
बचत गटाचे सदस्य असाल तर त्याचं ओळखपत्र आणि वनहक्कधारक असाल तर त्याचं प्रमाणपत्र. ही कागदपत्रं आधीच तयार ठेवावी लागतील. आता हा एक खूप महत्वाचा नियम आहे. योजनेचा उद्देशच यशस्वी दुग्ध व्यवसाय उभा करणं आहे. त्यामुळे अट अशी आहे की जी जनावरं घ्यायची आहेत ती जास्त दूध देणारीच हवीत आणि शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील असावीत, म्हणजे त्यांचं उत्पादन चांगलं मिळेल. आणि हो, आणखी एक महत्वाची अट. अर्जदाराने याआधी केंद्र किंवा राज्याच्या अशाच प्रकारच्या दुसऱ्या कुठल्या योजनेचा फायदा घेतलेला नसावा. हे यासाठी आहे की जास्तीत जास्त नवीन लोकांना संधी मिळावी. आता आपण आलोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर. विभाग 6, अर्ज करण्याचा प्रवास. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून ते अनुदानाचे पैसे खात्यात येईपर्यंतची पूर्ण प्रोसेस कशी असणार आहे ते आता समजून घेऊया. ही प्रोसेस टप्प्याटप्प्याने होते. सगळ्यात आधी एप्रिल 2023 नंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. मग सरकार त्या अर्जांची छाननी करून निवड करेल. निवड झाली की 1 महिन्यात गोठा बांधून उपकरणं खरेदी करावी लागतील. हे झालं की अनुदानाचा पहिला हप्ता म्हणजे 50% रक्कम मिळेल. त्यानंतर जनावरं खरेदी करायची आणि मग उरलेला 50% अनुदानाचा हप्ता खात्यात जमा होईल. अगदी सरळ सोपी प्रक्रिया आहे. आता एक प्रश्न येऊ शकतो की जर जागा कमी आणि अर्जदार जास्त असतील तर अशा वेळी कोणावरही अन्याय होऊ नये किंवा पक्षपात होऊ नये म्हणून लॉटरी काढली जाते. म्हणजे चिठ्ठ्या टाकून निवड होते. अगदी पारदर्शक पद्धत आहे ही. तर या सगळ्या माहितीचा सार काय आहे? एकच. अर्ज जरी एप्रिल 2023 नंतर सुरू होणार असले तरी आत्तापासूनच तयारीला लागा. जी काही कागदपत्रं सांगितली आहेत ती सगळी गोळा करून ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही. खरंच, ही एक खूप मोठी संधी आहे जी आपल्या ग्रामीण भागाचं अर्थकारण बदलू शकते. आता खरा प्रश्न हा आहे की या संधीचं सोनं करून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळे तयार आहोत का? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.